तुम्हाला दिसते आहे की झाडावरील आंब्यांना विशिष्ट पद्धतीने पिशव्या लावलेल्या आहेत. याच्या मागचं नेमकं कारण काय आहे आणि आंब्याची गुणवत्ता, संरक्षण आणि नैसर्गिक पद्धतीनं होणारा फायदा याबद्दल संपूर्ण स्पष्टीकरण मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि विशेष म्हणजे आमची ग्रामदैवत असलेली श्री देवी आई काळेश्वरी माता हिला याच आंब्यांचा प्रसाद अर्पण केलेला आपल्याला दिसतोय. आपलं कोकण, फळांचा राजा आंबा आणि आपला नीलूभाऊ. तर आपला नीलूभाऊ चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर मी आज पूर्ण दिवस यांच्याबरोबर बागेत होते. तर आता माझे भाऊ घरी घेऊन जायला आलेत मला. नक्की बागेत इकडे काय चालतं काम हे मला बघायचं होतं. मी ब्लॉग बनवण्यासाठी आलो होतो. नक्की बागेतून म्हणजे किती कष्ट घेऊन ते आंबे काढावे लागतात तर ते दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ते दाखवणार या वडिलांच्या बागेत होतो आणि तिकडे बघितले मी जो पिशवीमधला आंबा यांनी ठेवला होता तो आता इकडे काढून पण आणलेला आहे. तर मी आता तो तुम्ही दाखवतो ना. हे फळ आहे माझ्याकडे तो देवण सांगत होता की मी फळ तिकडे बागेत बघायला गेलो होतो. तर हे याच्यामध्ये प्रोटेक्ट करण्यासाठी ह्या पिशव्या लावून ठेवतात. तर याच्यामध्ये ते व्यवस्थित प्रोटेक्ट होतो आंबा आणि ते इकडे काढून आणलं. दादा आपण बागेत बघितलं सगळ्या आंब्याला पिशवी लावली होती. तर ती पिशवीतली कन्सेप्ट नक्की काय आहे ती मला सांग ना. पिशवीमध्ये असा आंबा येतो. आता आंबा आपण इकडून तोडून आणलाय तरी ही क्वालिटी. ओके. आणि हा मोठा प्रोजेक्ट आपण केलेला आहे. आणि हा दुसरा आहे तो रेग्युलर आंबा हिरवा. हा सुद्धा कच्चा, हा पिक्का नाही. फरक साफ दिसतो. फरक सरळ एवढी चांगली क्वालिटी आहे आपण. आणि याच्यामध्ये कोणते पेस्टिसाइड वापरले जात नाही कारण पिशवीवरती घालतो म्हणून. अच्छा. तर हा बाहेरच्या धुळी मातीपासून किंवा पावसापासून याचा बचाव करण्यासाठी फंगल पण येत नाही. फंगल पण येत नाही, त्याच्यावर बुरशी पण येत नाही. आणि त्यासाठी इकडे आपल्याला दिसते ना ही पिशवी लावली जाते. वॉटरायझेशन पिशवी. वॉटरायझेशन पिशवी आणि ही नॅचरल आहे. याचं कोणताच म्हणजे याच्यात प्लास्टिक वगैरे काही नाही. ही बघा ही पूर्ण नॅचरल पिशवी आहे, पेपरवाली. फक्त आंब्याला प्रोटेक्ट करण्यासाठी ती वापरली जाते. आणि हा आंबा फळ मग असं प्रॉपर राहतो. तर काम आता गोडाऊनवरती चाललंय यांचं. पॅकिंग वगैरे चाललंय इकडे. आणि हा माल जाणार आहे पुण्याला आणि मुंबईला. सर्व पॅकिंग चाललंय. तर इकडे आंबा पेटीमध्ये आणि बॉक्समध्ये भरणं काम एकदम जोरदार चालू आहे. इकडून आंबा आपल्याला पुणे आणि मुंबईला जातो आपला आंबा. तसेच यावर्षी या वळांबेंच्या बागेतून आंबा नायजेरियाला पण ट्रान्सपोर्ट केला आहे यांनी, एक्सपोर्ट केला आहे तिकडे. तर असंच वेगवेगळ्या विदेशातून इकडे एक्सपोर्ट होत असतो आंबा वळांबे यांच्या बागेतून. तर आता हे मी कोकणात आलो होतो. आपला नीलूभाऊ आलेला आहे कोकणात आणि आता आपल्या बागेतल्या गोडाऊनमध्ये आहे. इकडे खूप सारा आंबा पॅकिंग चाललंय. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे इकडे असं क्रेटमध्ये प्रॉपर पॅकिंग चालू आहे. क्रेटमध्ये आपण भरून ठेवलेत आता आंबे. हे सगळे जाणार आहेत पुणे आणि मुंबई साईडला. आपला नीलूभाऊ पूर्ण दिवस माझ्या मी मित्राच्या बागेत होतो आज. खूप धमाल आली त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी. पूर्ण आंबे कसे काढतात, काय काय करतात ते सगळं बघितलं मी. आणि इकडे पॅकिंग वगैरे. आणि आता मी निघालोय डायरेक्ट. माझी गाडी आता इकडे पॅक करतोय मी. डिक्की भरून पूर्ण आंबे घेतलेत आणि आता मी निघणार आहे इकडून घरी. आणि मला तर तुम्ही सगळ्यांनी आपला नीलूभाऊ चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. चला बाय. चला तर